महायुतीचे सहकारी असलेल्या बच्चू कडूंनी पुन्हा एकदा विरोधी राग आळवलाय। संभाव्य जागा वाटपावर शिंदे अजितदादांच्या नेत्यांना कमळाचं चिन्ह असेल असं विधान बच्चू कडूंनी केले। पाहूया एक रिपोर्ट। माणसं शिंदे साहेबाचे राहीन, अजितदादाचे राहीन, चिन्ह कमळ। अठ्ठेचाळीस जागांपैकी महायुतीत भाजप सर्वात मोठा भाऊ असणार हे निश्चित आहे। त्यावरून शिंदेंसह अजितदादांचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढू शकतात असा दावा बच्चू कडूंनी केलाय। मात्र काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीसांनी अशी कोणतीही शक्यता फेटाळून लावली होती। माणसं शिंदे साहेबाचे राहीन, अजितदादाचे राहीन, भाजप चिन्ह कमळ। काय नाही होऊ शकत या देशात। तुमचं आणि शिंदेंचं जे काही जागा वाटप सुरू आहे आता सध्या, त्या जागा वाटपात त्यांच्याबरोबर तोच न्याय होईल का जो शिवसेनेबरोबर म्हणजे ठाकरेंच्या सेनेबरोबर झाला होता? असं आहे, आम्ही तिघं एकत्रित बसतोय, तत्व एक ठरवलंय की जागांचा प्रेस्टिज करायचा नाही, कुठे कोण निवडून येऊ शकते याच्या आधारावर जागा वाटप करायचं पाहिजे। आणि त्या त्यांनी कमळावर लढवावा की त्यांच्या धनुष्यबाणावर किंवा घड्याळावर? एक गोष्ट पक्की आहे, भारतीय जनता पार्टी लढेल तर कमळावर लढेल, शिंदे साहेबांची शिवसेना लढेल तर धनुष्यबाणावर लढेल, अजितदादांची राष्ट्रवादी लढेल तर घड्याळ लावूनच लढेल। अमित शहांनी काल फडणवीस शिंदेंसह अजित पवारांसोबत जागा वाटपाबाबत चर्चा केली। सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत जिथे ज्या पक्षाचे सद्यस्थितीत खासदार आहेत त्यांनाच ती जागा मिळणार हे धोरण नाकारलं गेलं। त्याऐवजी ज्या पक्षाच्या उमेदवाराकडे विजयाची क्षमता आहे त्यानुसार जागांचं वाटप ठरेल। शिंदेंच्या शिवसेनेकडे सध्या जे 13 खासदार आहेत त्या सर्वांना संधी मिळण्याची शक्यता कमी मानली जाते। मुंबईतल्या 6 पैकी 5 जागांवर भाजप आपला उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। युतीतल्या तिन्ही पक्षातल्या उमेदवारांनी जागांसाठी हट्ट न धरण्याचा सल्ला दिला गेलाय। आकड्यांच्या वाटपापेक्षा निवडून येणाऱ्याला तिकीट हे सूत्र ठरवलं गेलंय। मात्र या बैठकीनंतर जितक्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळतील तितक्याच जागा आम्हालाही हव्यात अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते भुजबळांनी केली आहे। आम्ही एवढं सांगितलेलं आहे की शिंदे गटांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा अजित पवार साहेबांच्या आमच्या राष्ट्रवादीला सुद्धा मिळाल्या पाहिजे। शिवसेनेनं 18-20 जागा लढवल्या होत्या आणि त्याच्यातल्या 35 जर भाजपच लढत असेल तर मग शिंदे साहेबाची शिवसेना दिसली पाहिजे का नाही? सोबत घेऊन जर बगलीतच दाबून ठेवा तर बिछवाकाळ्या काय म्हणते त्याला, बिछवाकाळ्याची वेळ नाही आली पाहिजे। मात्र युतीच्या जागा वाटपाच्या पेचात आता जसं बच्चू कडू अनेक उमेदवार कमळावरती लढण्याचा दावा करतायत असाच दावा अजित पवार विरोधात असताना शिंदेंच्या खासदारांबाबत करत होते। मला काही यांनी सांगितलं खासदारांनी की आम्ही जरी पाठिंबा दिलेला असला तर आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये शिवसेनेचं चिन्ह घेणार नाही, भाजपचं चिन्ह घेणार, भाजपचं चिन्ह घेणार। म्हणजे याचा अर्थ शिवसेनेच्या चिन्हापेक्षा गेलेल्या काही खासदारांना, मी सगळ्या खासदारांना म्हणत नाही, काही खासदारांना भाजपचं चिन्ह जवळचं वाटतंय आणि कुठं घोडा मैदान लांब आहे। 8-9 महिन्यांनी आपल्याला कळेलच कुणी कुणाचं चिन्ह घेतलं आणि कुणी कुणाचं चिन्ह घेतलं। माणसं शिंदे साहेबाचे राहीन, अजितदादाचे राहीन, भाजप चिन्ह कमळ। काय नाही होऊ शकत या देशात। बच्चू कडू महायुतीत असले तरी अनेक दिवसांपासून त्यांचे सूर विरोधात आहेत। नवनीत राणांनी आपल्याला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातनं फोनवरून धमकी मिळाल्याची तक्रार केली आहे। संबंधित धमकीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही। मात्र त्यावरून बच्चू कडूंनी मिश्किल प्रतिक्रिया देत टीका केली आहे। पाकिस्तानवरनं, अफगाणिस्तानवरनं धमक्या देणं, देशामध्ये बॉम्ब टाकू, मोठमोठ्या भाजपच्या नेत्यांची नावं घेणं, खासदार नवनीत राणाला पूर्ण आमचा वॉच आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही कुठे तिला उडून देऊ ते दिसणारे नाही कुठे आहेत, अशा प्रकारच्या धमक्या देणं हे महाराष्ट्राची DG रश्मी शुक्ला मॅडमला आम्ही पूर्ण माहिती दिली। अशा प्रकारचे धमकी देणारे गजाळ असले पाहिजे या संदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा सक्षम आहे। काही दिवसानंतरच OACची आणि त्यांची लिंक काय हे बाहेर येईल आणि मोठा स्फोट महाराष्ट्रामध्ये होईल। पाकिस्तान आणि एवढ्या दुरून जर
धमकी येत असन तर हे मोदी साहेबांच्या केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह आहे. मोदी साहेब प्रभावशाली व्यक्तिमत्व या देशामध्ये आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या खासदाराला धमकी येत असेल तर मग राहायला कुठं कायदा व्यवस्था. आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या धमक्या मान्य करतो. दिल्लीहून आली असती किंवा एखाद्या गावातून आली असती, एकदम पाकिस्तान अफगाणिस्तानहून जर हे येते तर हा मोबाईल कसा गेला, कोण आहे हे शोधलं पाहिजे सगळं. त्या हे निवडणूक आहे, यांना एका धर्माला टार्गेट करावंच लागेल. काही जमलं नाही आपलं, मुद्दे संपले का झेंडे बाहेर येतात. ते आता झेंडे बाहेर येणारच आहे. हिरवा येईल, निळा येईल, भगवा येईल. लोकांना समजून घेतलं पाहिजे. स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.